इंदापूर भिगवण अपहरण प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांचे 6 पथकं रवाना. अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश नाही. अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न, खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती. प्रथमतः या घटनेचा जाहीर निषेध, कारण हे प्रकरण आहे जे इंदापूर तालुक्यातलं आहे आणि इंदापूर तालुका आज अशा घटनेमुळे शर्मेने मान खाली गेलेली आहे. आणि इंदापूर तालुक्यात मी पोलीस प्रशासनालाही विनंती करू इच्छितो की काल जे प्रकरण झालेलं आहे ते निंदनीय प्रकार घडलेला आहे. या इंदापूर तालुक्यामध्ये असल्या कुठल्याही गोष्टींनी कधी डोकं वर काढलं नव्हतं, त्या आता गोष्टी आम्हाला दिसू लागलेल्या आहेत. या महाराष्ट्राचं बिहार होण्यापासून वाचवा ही प्रशासनाला विनंती आहे. कारण जो कोणी असेल याच्यामध्ये ज्याने अपहरण केलं, डोळ्यामध्ये चटणी टाकून त्या मुलीचं लग्न होणार होतं. 2-3 दिवसावरती लग्न आलं होतं आणि त्यातच ती खरेदी करत असताना तिला तिथून डोळ्यामध्ये चटणी टाकून तिला गाडीत टाकून नेण्यात आलेला आहे. हा प्रकार निंदनीय आहे. या गोष्टीचा भीमशक्ती सामाजिक संघटना सिंहा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता त्या मुलीला लवकरात लवकर शोधा आणि जो कोण याच्या पाठीमागे असेल, ज्याने अपहरण केलं असेल, त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करा, जेणेकरून इंदापूर तालुका हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. आणि या तालुक्यामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर आपल्याला या महाराष्ट्राचं बिहार होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रथमतः या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचा छडा लावला पाहिजे. आणि भिगवण पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक, मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते छडा लावतीलच. त्यांनी अगोदरी तशी चांगली प्रकारे कामगिरी केलेली आहे. पण तरीही विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर त्या मुलीचा शोध घेऊन जे कोण घटनेमध्ये जबाबदार असतील, ज्यांनी कुणी हे ते डोळ्यामध्ये चटणी टाकून ते अपहरण केलं, त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.